पिसाळलेल्या कुत्र्याची नसबंदी केल्यानंतर जो थैत्याट होतो तोच थैत्याट काही दिवसापासून अयोध्यामध्ये बनणाऱ्या राम मंदिर याच्या निमित्ताने आमचा भांडूपचा देवानंद करतोय। अयोध्यामध्ये राम मंदिर बनवण्यामध्ये बाबरी मस्जिदच्या आंदोलनामध्ये कोणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राजाराम राऊतनी सांगू नये। आणि त्याचं अगर असं म्हणणं असेल की उद्धव ठाकरेचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे तर मी त्याला खुला ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेचा या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा 93 मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंध असलेला एक पुरावा मला द्या, एक फोटोग्राफ दाखव ज्याच्यावर अजूनपर्यंत एक साधा FIR नाही, NC नाही, त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराला मुका बोलवायचं, राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं हा फार मोठा प्रश्न आहे ना। आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं योगदान, विश्व हिंदू परिषद याचं योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्त्यांचं योगदान, स्वयंसेवकांच्या योगदानाबद्दल कोणाचं दुमत नाही, त्याच्यावर चर्चाच होत नाही। पण आक्षेप असा आहे की ज्या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काही काडी मात्र संबंध नाही, ज्यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये जमा होत होती तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेने त्या देणगीला विरोध केलेला। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेल, अरे बाबा, राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफर नेमलेले आहेत। मग आम्हाला वेगळ्या मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही। मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला? आणि काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जी डॉक्टरेट दिली गेली त्याच्यावर मोठा ह्याला कालपासून मिरची लागलेली आहे। पण मी संजय राजाराम राऊतला सांगेन, डॉक्टरेट मिळवणं हे मॅरेज सर्टिफिकेट काढण्या एवढं सोपं नाही बाबा। तुझे राजरोज पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढत मुंबईमध्ये फिरतोस, तेवढं डॉक्टरेट काढणं एवढं सोपं नाहीये, मिळवणं एवढं सोपं नाहीये। म्हणून तुझ्यासारखे तीनपाट पत्रकारांना ह्याचं महत्व कधीच कळणार नाही। कारण का तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा पैसे देऊन बेस्ट सीएमचे पुरस्कार मिळवायचा, पैसे दिले जायचे एजन्सीला की अशा असा सर्वे झालाय सांगा आणि अशा पद्धतीने उद्धव ठाकरेला बेस्ट सीएम म्हणून तुम्ही पुरस्कार द्या। या एजन्सीचे नाव पण मी सांगू शकतो, रेनड्रॉप नावाची कुठली तरी एजन्सी होती, ती ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची, त्याला करोडोचे पैसे हे लोक द्यायचे। म्हणून तुम्हा लोकांना ही डॉक्टरेट पदवी आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी कळणार नाही। राजसाहेब ठाकरेंना जे आमंत्रण मिळालेलं आहे VVIP मध्ये ते योग्यच आहे, कारण का त्यांचं योगदान आहे। अरे 93च्या दंगलीच्या वेळी
हा उद्धव ठाकरे गोधडीत मुतायचा, त्याला मुंबईत डायपर घालून फिरण्याची वेळ आलेली आम्हा लोकांना माहिती आहे. बायका पोरांना घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये लपायचा. त्याचा काय संबंध 93च्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाशी? आणि हा स्वतः संजय राजाराम राऊत स्वतः लोकप्रभामध्ये राम मंदिराच्या विरोधात लिहायचा आणि राम मंदिर आणि 93च्या दंगलीच्या वेळी हा सामनामध्ये साधा कामगार होता. शिवसेनेची याची काही संबंध नाही. म्हणून किती तुझी फडफड झाली, तू कितीही फडफड करत बसलास तर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या सारखे चपटा पायाच्या लोकांना आम्हाला एवढं शुभ दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही. म्हणून मंदिर समितीचा अतिशय योग्य निर्णय असा झालाय, त्याचं मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही. मी ऐकलंय त्याच्यानंतर एप्रिलच्या मे महिन्यामध्ये त्या उर्वरित जागेवर जी काही मस्जिद उभी राहणार आहे त्याच्यासाठी तुला आमंत्रण व्हीव्हीआयपी मध्ये भेटेल ना, तिथे जा ना, तिकडे गाडी पुरवण्याला जा, तिथे आम्ही थोडी तुला थांबवतोय. पण इकडे तुझ्या हिंदू समाजाशी आणि तुझा काही संबंध नाही. तू मुख्यमंत्री असताना हिंदूंचे सण बंद केले, हिंदूंवर हल्ले झाले, जिहादांना मदतच करण्याची भूमिका तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारची होती. तू मुख्यमंत्री म्हणून तू जिहादांच्या जास्त आणि हिंदूंचा कमी होता, म्हणून आज तुला हिंदू समाज मोजत नाही. कोण गिरीश महाजन म्हणणारा हा संजय राजाराम राऊत? अरे जेव्हा 14 ते 19 मध्ये मलाच आठवतं सभागृहाच्या बाहेर एक शिवसेना भाजपची मीटिंग झालेली, तेव्हा तुझ्याच उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनजींचं कौतुक केलेलं. देवेंद्रजींना सांगितलं, आठवत असेल आपल्या लोकांना, देवेंद्रजींना सांगितलं होतं की हा गिरीश महाजन सारखे नेते माझ्या शिवसेनेत असले पाहिजे होते. आज तू कोण गिरीश महाजन म्हणतोस? तुझा सारखा नमक हराम हा कोणाला शोभणार, म्हणजे कोणालाच परवडणारा नाही. म्हणूनच तुझ्या घरात तुझी काय लायकी राहिली आहे ती आता वेगळं सांगायला नको. इतिहास आणि भाजपचा काही संबंध नाही. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत